हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? पाहिलं प्रत्येक भाग सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आमची सकाळ झाली आता 12 वाजता, कारण की आमची तर लाईट गेली होती. लाईटीचं काम झालं आणि लाईट आली, त्यामुळे आमचा 15 ऑगस्टचा व्लॉग जरा उशिरा पूर्ण झाला. लाईटच नव्हती आमचं. आम्ही सक्षमीला आणलं होतं प्लेमेट, तुम्हाला माहिती आहे. तर ते प्लेमेटच्या ती काय हाल झालं तुम्हाला दाखवतो. चला हे बघा, एवढं आम्ही लाडाने प्रेमाने या पुरीला खेळायला आणलं होतं. तर ते सगळं सगळं वाकडं तिकडं करून टाकते. मिक्सर असं ठेवतच नाही. ह्याच्या खालचं पण मॅट आहे, ते तिने लात मारून मारून ते सगळं उसवून टाकलंय. आणि आता हे ते जे आहे तिला लटकताना दिसतंय ते तिला तोंडात घालायचं असतंय. जर ती तोंडापाशी नाही आलं तर अशी ती चिडचिड करते. हे बघा चिडली. अशी ती चिडचिड करते की काय बोलायलाच नको. आता छान छान वाजतंय गाणं त्यावरती, ते गाणं आपल्याला ऐकायचं नाही, काय नाही, नुसतं तोंडात घालायचंय. हे बघा, हे पाहिलं, ही बेडशीट घेतली नवीन. हे बघा, हे बेडशीटचं खाली इलेस्टिक आहे, त्यामुळे बेडशीट एकदम प्लेन राहते, चुरगळत नाही आणि वॉटरप्रूफ आहे. म्हणजे सक्षमीने किती शू केले तरी शू काय बेडमध्ये जाणार नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये जाणार नाही, काय म्हणते ह्याला, गादीमध्ये. सगळं हे नाही, अक्क वाकडे गेले निवडून निवडून. हे बघ, नुसतं तिला तोंडात घालायचं, नुसतं जे भेटेल ना ते तिला तोंडात घालायचं नुसतं. एवढं खेळणं, इथं पण खेळणं एवढं छान. हे बघा, तिला माऊने दिलं तिला गिफ्ट. हे करतं ते बघत पण नाही वळून, कुठे गेलं चालू करायचं. हाय करती वळत पुढून, हां बघत नाही, बघितलं बघती. घाल तू तोंडात घाला पिळू. हां तुला दूध भेटत नाही ना मम्माकडून. हां हे बघा. आता काय करणार, ते आपण रोखू शकत नाही, काढू शकत नाही. त्यामुळं काय होणार, छिनलं तिच्याकडनं चिडचिड होणार, चिडचिड होणार. त्यामुळे ती जी करते तिला ते करून देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ते ॲक्टिवेटच म्हणतंय, ॲक्टिव्ह बनवतात बाळ. आज मम्मी जरा थोडी आजारी पडली आपली, तिला इन्फेक्शन झालं मम्मीला. त्यामुळे मम्मी खाली झोपली आहे. सकाळ मला त्यामुळे मम्मी सकाळ दवाखान्यात घेऊन जावं लागलं. तिथं ॲडमिट करायला सांगितलं डॉक्टरांनी. काय ते मग तुम्हाला उठल्यावर सांगालच काय झालं, काय डॉक्टर काय बोललं ते. मम्मी आता झोपली आणि ती थोडी कणकणी आली. तिला म्हणलं आता परत जाऊन डॉक्टरकडं. तर म्हणजे संध्याकाळ बघू, गोळ्या खाल्ल्या ती डॉक्टरांनी, गोळ्या खाल्ल्यानंतर बघू. तर बघत संध्याकाळ काय होते. कॅडबरी घेऊन आली मला. थँक्यू विक्रांत, थँक्यू अर्धी की. बघा हे बघा. अरे त्याला खाणारे मीच आहे. अरे खाणारे मीच आहे त्याला. दे पप्पाला दे बिलू. खाणारे मीच आहे. झोपली ती छान, एकटीच आली. दे मम्मीचा प्लॅन चालतो तीन दिवस यायचं आणि कॅन्सल होता सारखा. मम्मीला रिक्षा नाही, तू राहा मग आज इथं. सकाळी कशाला 2 तासासाठी 3 वाजता आलीस. 3 वाजता आले, 2 तासासाठी काय घरी रिक्षा जायचंय. उद्या मम्मी येणार तर मेंटल सारखी दिसतं ना. हे बघा काहीच, हे लाख सक्षमीसाठी आणून दे. हे पाहिलं मी खाणार. सक्षमी छोटी बाळा, काय दिवस मी खाणार. आपण खाऊ शकतो. झोपली होती तू चच्चीमा? हात वगैरे धुलेस का नाही? हात नाही धुतले. हा गाडी चच्चीमा ती कशी बसली आहे बाबू? अजून दिसलं बघा तुम्हाला. झोप आली. इकडे बघ. हे ड्रेस ब्लॅक आणि ड्रेस वरती तिथे ऑब्झर्व करते. हे सक्षमी चच्चीमा कोण आहे? चच्चीमा माऊ. हा माऊ आहे. चच्चीमा मी झोपली होती, त्याला झोप खूप म्हणजे खूप प्रमाणात आलेली. त्यामुळे ती साक्षीला एवढी रिकग्नाइज नाही करत. मावशी ऑन ड्युटी आईच. हे बघा, साक्षीलाच कामाला, साक्षी मध्ये कन्फ्युज होतोच. साक्षीला कामाला लावले आज. हे बघा, पाहिलातच आली खालचं स्वयंपाकाचं आवरून. आणि आमचे पिल्लू अजून त्या बलच खेळते, अजून नाही खेळत. मावा आली. प्रयत्न करते नाही. आम्ही तिला ते खेळण्यासाठी घेतलं होतं, हे वाजण्यासाठी खेळतं, पण नाही. त्या मॅडमला ते तोंडातच घालायचं. हा मग खेळती, किती शांत बसते ती.
अरे आता ते असलं ना ती काय पण वस्तू आहे ना तोंडात घालणं करायचं बरोबर बघ हो तेच आहेच. आली बघा मावशी. आता पायाचा आवाज ऐकलाय तर आली. तोपर्यंत वरतीच होती. कुठे गेली हे बघा. तुझा आवाज ऐकल्यावरती खाली आली. तिला वाटलं सक्षीमीला सांभाळावं लागेल खाली थांबले रे बघा मावशी. महिनाभर राहा मग. हो राहतो माझ्या बहिणीला घेऊन चाललाय तर त्रास आहे का? हो कोण म्हणत असते मी तर म्हणतो जा घेऊन. काय बनवणार आहे रात्री जेवायला? गाईच त्यांना इग्नोर करा म्हणजे तुम्ही आमच्या पिल्लूला बघा. मला आता भूक लागली. आता पाठव. बघू तर मी प्रतीकला विचारते जाऊ पण. जा की बाई काय विचारायचंय मला. बाय. उगाच नवं कारण सांगू रात्री प्रत्येक विचारते. 12ला म्हणा माझ्या बायकोला आणून सोड. कोण मग ती माझी मर्जी ठरवलं ना का काय म्हणायचं ते. तिला हा जाऊ का? तुझी इच्छा ना. मी कशाला जाऊ? झोपशील ना आरामात. हो एकदम हो, रिलॅक्स. दुसरी मी बायको 1 वाजता येतो घरी डायरेक्ट. मग घरी येऊन काय करायचं ना झोप तरी येणार नाही. मग तू तिकडेच आहे ना डायरेक्ट हा चालेल चालेल. इकडे असं नाही एवढ्याला मग तिकडे शिर मी गप तू तर असंच खोटं बोलतो. एक दिवस काय झालं? जाणार का रक्षाबंधनला. मग काय झालं? मग काय आलं तेच तुला म्हणतो. काय झालं? जायचंच नाही ते सांग ना. हा यायचंच नाही. आणि कुठं? आम्हीच या. कुठे या आदमलीस हो. चल ना जाऊ जिजू. घ्यायचं मध्ये गेली पळून वरती टेरेस वर. जिजूस म्हणते चल ना सोनं. जा की मग. पलून नाही जिजूला पण गेली surprise चर्ची हा? भाऊ. जिजू दे की मग. चल की. आज तसं पण सगळ्यांचे उपवास कितना असतात. बिदबिदा असं दे की होत मग. रे. मम्मी पण आजारी आहे. जेवण तर बनवलंय मी. जेवण बनवायचं विषय नाही आहेत काय. मग पण पप्पाला जमत नाही ना. पप्पा ऐन टायमाला काय झालं तर जास्त दुपारचं जाऊ संध्याकाळी मला गोळ्या आणायचे परत. 1 डोस आणलेला आहे मी फक्त. 1 डोस एका डोस मध्ये फरक पडला थोडा मम्मीला. आज जो ताप आहे ना मम्मीला नको. नाही यामुळेच नाही पाहिजे का. मी घालते. पुसून घे. तशी लहान मुलं घालते की 2-3 वेळा घातली तिला आंघोळ घालते. मी घालू. कारण कसं लहान मुलांचं असं आता ती खेळायला लागली तिची ती तर ती येऊन पिलू पिलू करायला लागली आणि जेव्हा रडू येता ओ ती बघ ना हात पोचत नाही तिथं तर तिचे पाय मारते तिथं. पब्या हात घे. हा बघ आता आलं का हातात. ते ऑरेंज वाले तिच्या हातात येत ना त्याला लात मारत ते बघ. हे चांगलं पण आहे माहिती का खेळायला. तू म्हणलं ना सकाळी की नाही चांगलं असं हे नाही. नाही म्हणलं मी. मग ते डगचं म्हणलं. अरे, आणि असं मी बोललो नाही. चांगलं आहे ते पण. काय मी असं माहिती व्लॉग काय? मध्ये बोललो तर मी टाइमपास बोललो होतो. टाइम जेव्हा देतो ना बाळाला, बाळाच्या वेळेला लहान असतात 2 महिन्याचे 3 महिन्याचे, तेव्हा त्यांना काही एवढं कळत नसतंय. ते हलतं ना तू त्याकडे बघत बसतो एकटक लावून. मी सकाळी म्हणलं की ते डगचं एकदम व्यवस्थित नाही एवढं खास कारण ते युजफुल नाही वाटत. का नाही वाटत कमी असं म्हणलं तर कारण ते डग म्हणजे म्युझिक आहे ना कंटिन्यू एक म्युझिक रिपीटली वाजत राहते. कंटिन्यू एक रिपीट सायकल ती गोल 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 वाजत राहते. त्यामुळं ब्रेनमध्ये असं डोकं दुखल्यासारखं होतं. तर आपल्यालाच ती डोकं दुखी वाटते कंटिन्यू एक म्युझिक वाजलं तर बाळ किती परिणाम होईल. त्यामुळं ते जास्त आम्ही दाखवत नाही तिला ते डगचं. तुम्ही पण घेणारचा प्लॅन असेल तर घ्यायचा प्लॅन न करू. जास्त आवाज असलेल्या गोष्टी नका घेऊ. असंही छान आहे. नाही बघा मावशी इथं कशाला आले तुम्हाला सांगितलं असतं काहीच पण जाऊन द्या आता. इगो सॅटिस्फाईड करायला तिचा बघू दे की आता बाई. स्वतःचा इगो. दाखवू दे आता. काय नवीन अंगठी घेतलेली दाखव ना पण. हा नवीन अंगठी केली तिने ते दाखवायला आले ते पायाला पण दाखवा ना. बघ ना द्यायला पण मला पायाला घेतली. अर्धी कॅटेगरी संपली काही. नाही मला नाही घेतली. अर्धी कॅटेगरी संपली काउंट टाकली मी. बसले काय मला कॅटेगरी खूप हो, आवडते. बसली हा मला आवडती खूप कॅटेगरी. काय करायचं आणि ते माहिती त्यांना म्हणून त्यांनी कॅटेगरीज घेऊन आलं. त्यांना नाही फक्त मला माहिती. या गाईस तुम्ही पण खायला. दाखव ना मला. दाखव. तर गाईज मी पार्सल टाकताना असे आपल्याला खूप सबस्क्रायबर भेटते तुम्हाला. हो अगं अंगठी दाखव म्हटलं दाखव. दे ब्लॉग मध्ये दाखव ना अंगठी. नाही गाईज मी नाही दाखवू शकत. गाईज गाईस मला असं वाटतंय की मी आजारी आहे. हे बघा माझं तोंड कसं झालं. तुला वाटतं तसं मी आजारी आहे? तू वागती तशीच आता मी माझ्या बहिणीला आज घेऊन असं वातावरण पण असं ढगाळ वागते तशी. त्यामुळे बाळ मला म्हणतो वागते मी तशी. मी माझ्या बहिणीला घेऊन चालले. बाय. हा मी रात्री आजारी जर असल्यावर फोन केला तर ब्लॉक करणार ना. भाऊ कोण कोणाला फोन करतोय. हा देखेली चालतंय. पायल चल चल बाय बाय. चल. ते वाटायला इथं मला राहून. लाज पण वाटत नाही बोलायला ना. थोडं तर लाज जा की एवढी तर लाज जा की बोलायला. लाजते. हा लाज. चल मला इथून घेऊन चल. अय्या, मला रोज वाटते. हे बघ आता लाजून बोलले. साक्षी खूप वैताग आला इथे राहून. येऊन चल आता पुरीला 5 जरा न्या. नंतर तासभर तर झोपू दिला. खायला आण बाबा थोडं. तुला पाय मग दूध आणलं माझ्या होतं बहिणीला चपाती आणली दूध तर चपाती पुरी खाऊ. उपाशी ठेवता का आज नागपंचमी आहे काय म्हणलं दूध पी पायल. गाईज माझी बहीण उपाशी आहे.
तिला दूध आणलं होतं ना मी. नाही पाहिजे नागपंचमीला दूधच पितात. तिला. नाही नागाला पितात ती काय नागिन आहे. हो आमच्या घरात. नागिनला खायला लागतं. मी इथली नागिनच आहे. जर मला जर असं बोट लावलं डसते direct. डसलं आम्ही मागे सर्व करून लाईक वरून काठी नागिन डूस. असं नाही होत. आणि हे नागिनचं पिल्लू ही नगनी आहे माझी तिला नगनी स्क्रीन नाही दाखवायची दाखवायची. नाही. ती पण बघ नको मी बघ. ती लगेच बघती. लय आगावे. हे ती नगनिया. तू बॅक साईडनीच मोबाईल बघ पिल्लू, समोरून तू मोबाईल नाही बघायचा. माझे पिल्लू साक्षी सक्षमी बघा. साक्षी छक्षमी साक्षू आली छक्षू कमेंट की साक्षी साक्षी सक्षू. नाकामध्ये बघा किती फरक आहे. काहीच नाकामध्ये पण आहे पण कलर आहे थोडा. काही डोळ्याचं same आहे. साक्षीपेक्षा तर गोरी दिसते आमची पोरगी. साक्षीचा येल्लो ड्रेस असल्यामुळे प्रीत येल्लो येल्लो दिसतोय. पिला पडतोय. साक्षीचे छक्षुमी. पण पाच हिचं तिला नाव पाच गाईज माझ्यावरूनच आहे. हो गाईच. हो. एकदा तर हा म्हणला की साक्षी. अरे आताच बोललो की साक्षी मध्ये बोलतो तर साक्षी बोललो. असं होतं काय. येस बदला. मावला मारते तू मावला कशी मार. ऐकते आवाज बघ की इकडे लगेच. धम्मू हायो लाजुडू लाजताय. तिला भूक लागली खूप पायाला. सॉरी साक्षीला पायाला पण लागली. आता ते तू जायचं आता मी चाललोय आता. तिथं रस्त्याने फिरत फिरत तुझ्याकडे दिली मी घेऊन तू वरती गेली. तुला का झालं ग बाबा का ग बाबा का ग तिला मागाशी मी दूध आणलं होतं म्हणजे चपाती चुरून खा मस्त पिकात. नागपंचमी गाईच. म्हणलं ते दूध कशाला आता वाया घालू तुला जाताना चहा बनवायला कशाला चहा. मी चहा पिणारच सांगितले बंद करणार मी चहा. का वजन वाढ लागले माझ्याकडे. पिशीलच ना. वजन वाढ लागले काहीच. चहा बंद करायचं मला. घराचं म्हणलं तर वजन 1-1.5 महिन्यात कमी करू शकतो. नको लगेच डाएट प्रॉपर करावं लागतं त्याला. माझं खाणं नाही एवढं. 2च चपाती सकाळच्या खातो. नाही 3-4 चपाती खायचो. 2च चपाती खातो. संध्याकाळी डायरेक्ट 12 वाजता जेवतो. काय चहा बरं जेवण नाही मग आपलं एवढं नाही का. आरबट खाणं नाही. बघायला बी दाखवलं बाई. पोट भरून खायचं आणि खायचं. खाणं हलकं आहे पण ते स्टेबल झाले. माझं वजन वाढलं तेवढं. कमी करायला वेळ आणला. कमी करायचं म्हणलं की अजून जेवण थोडं कमी करायचं. शुगर कमी करायची. चहा कमी करायचं. ते खूप गोष्टी पाळाव्या लागतात. आणि त्याकडे आपलं काम नाही. आता आपलं काम मी तुम्हाला सांगितलं आम्ही झोमॅटो डिलिव्हरीचं कामाला जातोय. त्या गोष्टीतून बाहेरच आपल्याला आता पहिलं. अशी मी पीठ असलं तर बोलायची नाही आता कोणी. हे बघ बघ, ना 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 ना. शांत पाहिजे तिला. हो ग माझी. मम्मीने तोंडावर शब्द नाही काढायची. पायलचे सगळे कपडे साक्षी घेऊन चालली. नाही गाईज पुढचं तर ऐक रे. पुढचं तर ऐक. पुढचं तर ऐक ना तो टॉप दाखव साक्षी इकडं. मी असं म्हणत होतो साक्षीने पायलला दिले पायलचे कपडे. बस का. साक्षीने पायाला दिले साक्षीचे कपडे असं बोलायचं. साक्षीने पायलला दिलेले हा ते आता पायलचे झाले ते कपडे. पडतो. ते आता पायलचे झाले ते कपडे. आणि तिथे साक्षी परत घेऊन चालली. परत नाही घेऊन चालले. कारण कसं अरे दे ना चमचा त्यावर खाली घाला ना. माझे नवीन कपडे तुला देते आणि तू घालून झाल्यावर असे बोचके बांधते. मग मी काय करू आता. आणि मी घरात शोधते माझे कपडे कुठे. अरे बहिणींचं असंच असतं. मग तू साक्षी जन्मच का घेतला माझ्या पण मम्मीच्या तुम्ही पोटाला? सगळं माझंच का घेता. मग तू जन्मच का घेतला ना माझ्या मम्मीच्या पोटाला. जन्मच का घेतला सांग ना. तिने जन्म घेतल्यानंतर तुला कपडे घालायला भेटतात चांगले. पण ती रस्ते झाली तरी मी मम्मीच्या तू इथे असते हा. ना पैशावाली एकदम भारी. लाडाची मम्मी झाली मग असती. मम्मीच्या लाडाची मी असते ना. तू काय जन्म घेतला माझ्या मम्मीच्या पोटाला सांग ना. 3 झालं असतं आम्ही मस्त म्हणजे केली असतं. हे सगळे कपडे घेऊन जा. चंचल ताईला वगैरे दे. दे काय दे त्यांचेच कपडे. तू तुझ्या बायकोला कपडे घे ना. हा तू तुझ्या बायकोला कपडे घे. ते पडदा उघड म्हणले आणि नुसतं ते डोळ्यात दिसतात. हा आता दिसतंय तोंड. मग कशी दिसतंय ते डोळ्यात. साक्षी मी झोपली पाय फिटिंग करते त्यामुळे पायला दाखवत नाही. आता मी जातो. थोड्या दिवसांनी 2 बॅग आहेत. 2 बॅग घेऊन. माझे असे काय काय कपडे आहेत ना छोटे छोटे जे सक्षमीला थोडे दिवसांना माझे नाही गाईस ते माझे कपडे नाही माझे पण नवीन या कपडे आहेत घरात गाईस जेवढे पण कपडे आहे ना साड्या सोडून सगळे माझे कपडे. ना. माझे पण बघ किती खोटं बोलते. हे गाईस साक्षी आली त्यामुळं पाहिले मस्तपैकी साक्षीला चिकन बनवलेलं आहे आज. आणि साक्षी आज चिकन खाणार आहे. चिकन मग बघा आमचं चिकन येस गाईस कोणाला पण सुटलं का नाही पाहिजे आमचं चिकन बघा. आतमध्ये पिसलं पडत आम्ही गाईस. हे माहिती का काय आहे हे बघ. चीज मॅगी केली. चीज हे बघ वाव. चीज व्हेरी फनी. चल देऊ का तुम्हाला. हो द्या. आणि आम्हाला निघायचं आमचा टाइम झाला ना अजून 10 मिनिट आम्हाला निघायचं आहे. पण भाकर केल्याशिवाय जाऊ नको. का साक्षी आहे की ती एकटीला नाही येणार एवढं. का ती घेऊन फिरवत फक्त तिथलं गोल गोल पाहिजे आता आम्हाला लेट होतोय. नको तू मम्मी जेव्हा येईल ना वरती तेव्हा कर. हे थोडे घ्यायला नाही ना. ठीक आहे. मम्मी याच येणार नाही काहीच. वाव किती गो. आमचं गोड बघ कसं झोपलं इथं. झोपायचं. हे बघा गोड एकटच खेळते पाण्यात गोंडूर. हॅलो
ही कोण रू भूकू लागू तू दूध पिला मगाशी चिमणो झोपुले आलाय तू त्रास देणार झोपायला मला माहितीये मग मला त्रास देणार ना पप्पा गेल्यावर हा नाही मला काय माहित म्हणते मला काय माहित त्रास देणार की नाही देणार ते नाही नाही म्हणते. मला काय विचारतो अशी म्हणती आता माझा पण निघायचा टाइम झाला तर मी निघतोय मस्तपैकी मॅगी खाऊन हे बघा आमची आणि खूप दिवसात आम्ही मॅगी खातो guys. जोपर्यंत पायाचं रुटीन चालू होत नाही डेली खायचं तोपर्यंत काहीच मी पण खूप दिवसात प्रत्येक गोष्ट खाणार बोल बच्चन माझ्या बहिणीला सोडून सोडून तर सगळं हे बघायच आमची छोटी मेहुणी कशी बोलते आम्हाला बघा बघा तुम्हीच बघा पायल तुला जास्त काय पायल तू जेवली नाही सकाळपासून मी काय गसगस खाऊ सकाळपासून उपाशी बसून घे तिला बाहेर काढा रे तुम्ही तिला पाठवलं मावशी कशी झाली तिथं सांभाळायला झाली ना सांभाळ चल ना ग बाळा माझी पिली या गाईस मॅगी खायला मस्तपैकी